हा अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या भागात वित्तमंत्र्यांनी लेखानुदान मांडलं। गेल्या 10 वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात तिपटीने वाढ झाली असून कर परतावा दाखल करणाऱ्यांच्या संख्येतही 2.4 पटींनी वाढ झाल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। करदात्यांनी कररूपाने दिलेल्या पैशाचा विनियोग राष्ट्राच्या विकासाकरता आणि जनहिताकरता होत असल्याचं सांगून वित्तमंत्र्यांनी सर्व करदात्यांचं कौतुक केलं। सरकारने अर्थसंकल्पात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये कोणतेही बदल केले नसून कररचना गेल्या वर्षीप्रमाणेच राहील असं त्यांनी घोषित केलं। नवीन करप्रणालीनुसार वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल, तर किरकोळ उद्योगधंद्यांसाठी अनुमानित कर आकारणीची मर्यादा 2 कोटींवरून 3 कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे व्यावसायिकांसाठी ही मर्यादा 50 लाखांवरून 75 लाख करण्यात आली आहे। कॉर्पोरेट कराचा दर सध्या अस्तित्वात असलेल्या देशांतर्गत कंपन्यांसाठी 30% वरून 22%, तर काही नवीन उत्पादक कंपन्यांसाठी 15% इतका करण्यात आला आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये केंद्र सरकारचा भर करदात्यांसाठी सोयीसुविधा वाढवण्यावर असून पूर्वीच्या मूल्यांकन पद्धतीत बदल करून मानवी हस्तक्षेप विरहित मूल्यांकन आणि दावे सादर करण्याची व्यवस्था सरकारनं सुरू केली आहे। त्यामुळे कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यात लक्षणीय वाढ झाली आहे। करपरतावा सादर करण्याची पद्धतही सुलभ झाली आहे। करपरतावा निकाली लागण्याच्या प्रक्रियेतला कालावधी 93 दिवसांवरून केवळ 10 दिवसांवर आल्यामुळे परतावे जलद गतीनं मार्गी लागत आहेत असं त्यांनी सांगितलं। देशातल्या काहीशा विस्कळीत अप्रत्यक्ष कर प्रणालीला एकसंधपणा देण्यात यशस्वी ठरलेल्या GST अर्थात वस्तू आणि सेवा करानं व्यापार उदीम क्षेत्रातला ताण बराचसा कमी केला आहे। अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातल्या 94% उद्योगपतींच्या मते GSTमुळे सकारात्मकता निर्माण झाल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं। GST कर संकलनानं विक्रमी टप्पा पार केला असून यावर्षी देशातलं सरासरी मासिक GST संकलन 1,66,000 कोटी इतकं झाल्याचं त्या म्हणाल्या। त्याचप्रमाणे राज्यांना देखील GST संकलनाचा लाभ झाला असून केंद्र सरकारनं राज्यांना वेळोवेळी त्यांचा हिस्सा दिला आहे। असं असलं तरी लॉजिस्टिक्सच्या किमतीत घट झाल्यानं तसंच बहुतेक वस्तू आणि सेवांचे दर कमी झाल्यानं याचा खरा लाभ देशातल्या ग्राहकांना झाल्याचं त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी सरकारनं विविध धोरणं आणि उपाययोजना आखल्या आहेत। त्यामुळे बंदरांवरील कंटेनर डेपोमध्ये मालाची चढउतार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत 47% घट झाली आहे, तर हवाई वाहतुकीत देखील मालाची चढउतार करण्यात 28% घट झाल्याचं एका सर्वेक्षणात दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं।